हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज मी बनवणार आहे विदर्भामध्ये स्पेशली बनणारा पाण्यातला वडा रस्सा भाजी. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, जिरे, धने, बडीशेप, तीळ, लसूण आणि कांदा हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घेतली आहे. आणि मी रात्रीच मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ही दोन्ही मिक्स करून भिजायला घातलं होतं. आणि ह्या दोन्हीचेच वडे बनवून आपण ह्या भाजीमध्ये टाकणार आहोत. आणि ही भाजी अतिशय चवीला खूपच छान लागते. आणि नंतर कढईमध्ये तेल घातलं. या भाजीला जरा तेल जास्तच लागतं म्हणून मोठ्या 3 पळ्या मी तेल घातलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरी घातली आणि जी आपण कांदा सर्व जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट त्या जिरी आणि मोहरी तडतडल्यानंतर टाकली. आणि ही पेस्ट आता छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आणि जी उडदाची आणि मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि चवीपुरतं थोडंसं चव यावी वड्यांना असे थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. आणि ग्रेव्ही तोपर्यंत आपली छान भाजतच आहे. ग्रेव्ही जेवढी छान भाजेल तेवढं आपल्या भाजीला चव जास्त छान येईल. आणि कांदा वगैरे कच्चाच आहे त्यामुळे ही ग्रेव्ही भाजायला जरा जास्त वेळ लागतो. आणि मग आपण ही डाळ अशा मिक्सरच्या भांड्यातून मिक्सरमधून बारीक करून घेऊया. असं जाडसरही जास्त नको आणि जास्त बारीकही नको, थोडंसं मीडियम ठेवायचं डाळीला. आणि कढईमध्ये ग्रेव्ही भाजत आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि छान ग्रेव्ही भाजून घेतली. आणि पाणीही गरम करायला ठेवलं, कारण कोणत्याही रस्सा भाजीमध्ये पाणी गरम करून टाकलं तर भाजीला कलरही छान येतो आणि भाजी चवीलाही खूप छान होते. आणि मग मी एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घालून घेतला. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट आणि ठेवणीतला एक काळा मसाला जो आम्ही नेहमीच्या रोजच्या भाजीला वापरतो तो टाकलेला आहे. आणि ह्या भाजीला गोडा मसाला वापरला जात नाही, मी प्रत्येक भाजीलाच वापरते, पण ह्या भाजी ही अशी स्पायसी असते, थोडी तिखट असते म्हणून ह्या भाजीला मी गोडा मसाला वापरला नाही आहे. आणि असं छान आता ही ग्रेव्ही अशी तेल सुटेपर्यंत छान एक 7-8 मिनटं लागतात. आणि मग मी 7-8 मिनटानंतर थोडंसं 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. आणि थोडंसं गरम पाणीच टाकलं. आणि पाणी टाकून अजून 2-3 मिनटं भाजीला छान हलवायचं आहे, तेल सुटू द्यायचं आहे. आणि मग पाणी टाकून त्याच्यानंतर छान उकळी काढून घ्यायची. आणि जी डाळ बारीक करून घेतलेली आहे त्याचे छान असे उडीद वडे जसं आपण बनवतो तसे त्याचे वडे बनवून घेतले आणि भाजी छान शिजू दिली. आणि मग त्याच्यानंतर मी छान चपात्या बनवून घेतल्या. असा हा विदर्भ स्पेशल पाण्यातला वडा रस्सा भाजी चवीला खूपच छान लागते. मला तर खूपच आवडते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. ही भाजी तुम्ही एकदा खाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. आणि एकदा नक्की ट्राय करा. आणि मग मी माझी बाकीची कामं आवरून घेतली, सर्व आवरून वगैरे घेतलं. सर्वांनी आम्ही छान जेवण केलं. आणि हा आहे आमचं इव्हिनिंगचा टी. बाय.